सायबर चौक, दिवसभराची वर्दळ, वाहनांची रेलचेल, त्यातच आता भर म्हणजे वारंवार होणारे अपघात। नेमकं या अपघातांमागे कारण काय आहे? रस्त्याची रचना, सिग्नलचे नियम की वाहतुकीचे नियम? नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत? या ठिकाणच्या लोकांच्या मतं काय आहेत? परवाच झालेला अपघात आणि त्याने हादरलेलं संपूर्ण कोल्हापूर, या सायबर चौकामध्ये होणाऱ्या या वारंवार अपघातांबद्दल नेमकी काय कारणं आहेत जाणून घेऊया येथील नागरिकांकडूनच। नमस्कार, माझं नाव विनायक अनिल माळी। माझे इथे शॉप आहे, आता गेले 3-4 महिने झालं चालू आहे। इथलं वाहतुकीची कोंडी जास्त करून लोकांच्या पार्किंगच्या समस्यामुळेच होत्या। लोक पाहिजे तसं रस्त्यावरती पार्किंग करतात आणि त्यामुळं मोठ्या मोठ्या वाहनांना अडचण होते। जास्त करून जे 4 व्हीलर पार्किंग आहेत ते लोक आता रस्त्यावर तसं पाहिजे तसं गाडी लावून जातात, त्यामुळे ते जास्त होते। आणि मोठ्या वाहनांना सहसा रात्रीचीच परवानगी आहे, कारण ही जरी बाहेरचा रिंग रोड जरी असला तरी इथं जास्त गर्दी असते, त्यामुळं अवजड वाहनांना सहसा रात्रीचीच परवानगी द्यावी, दिवसा न देता। झेब्रा क्रॉसिंगची एक मेन लाईन नाही आहे इथं चौकात मेन, त्यामुळे लोक झेब्रा क्रॉसिंग लाईन येत जाऊन थांबतात पुढं। इकडे येणार मग कसा पण येतो, सिग्नल जरी टोटल संपला तरी माणूस थांबत नाही, तो डायरेक्ट येणे आणि मध्ये जर समजा ॲक्सिडेंट झाला तर दुखापत दोघांना होणार शेवटी। आणि त्यात मेन आता दुपारी तुम्ही बघितला कधी तर दुपारी उसाची वाहने इकडे येतात, त्यांचं टायमिंग नाही आहे, तर त्याच्यामुळे झाला आहे परवा ॲक्सिडेंट तो। तर त्यासाठी काय तर सिग्नलचा एक प्रॉब्लेम बघावा, आता सिग्नल बंद आहे बघा, सिग्नल चालू नसते 24 तास। संध्याकाळी टायमिंग एक सिग्नलची टायमिंग फिक्स असावी, सकाळी पण सिग्नल चालू नाही, आत्तापासून चालू नाही, बघू शकता तुम्ही आता। आणि गाडीचं पार्किंगचा विषय मेन आहे, माणसं कशी पण गाडी लावतात, पद्धत नाही आहे कोणती, कशाची पद्धत नाही आहे, माणसांना पण थोडंफार कळत नाही, त्यांना पण कळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। नाव ॲडव्होकेट श्रीकांत जाधव। सायबर चौकामध्ये जे अपघात होतात त्याला मेन कारण म्हणजे येथील लोकांचंच थोडं चूक होते की RTOचे जे ट्रॅफिक नियम आहेत ते पाळत नाही। सिग्नल सुटायच्या आधीही ते बंद व्हायच्या आधी, सिग्नल चालू व्हायच्या आधी ते घाई गडबडीने जायचा प्रयत्न करतात। शिवाय इथं झेब्रा क्रॉसिंग वगैरे नाही आहेत, RTOचे काही फलक पण नाही आहेत त्यांचे, आणि लोकांचे पण स्पीड खूप आहे ट्रॅव्हल करण्याचे, गाडी चालवण्याचे। प्रशासनानेही तो भरपूर दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामध्ये इथं सिग्नल डे टू डे चालू नसतं। त्यानंतर जे आउटसाईडला अवजड वाहन आहेत त्यांचंही प्रमाण खूप आहे। आता अलीकडे खंडपीठ झाल्यामुळे ट्रॅफिक पण वाढलेलं आहे, त्यामुळे पण कंट्रोल करणं आणि ते RTOचे नियम आहेत त्यांना काटेकोरपणे पाळणं हे तितकंच गरजेचं आहे। एवढा अपघात वारंवार घडत असेल तर RTOचे काही अधिकारी किंवा कर्मचारी हे कंपल्सरी फुल डे तरी किमान थांबले पाहिजेत, जेणेकरून लोकांनाही त्याचा थोडं कंट्रोल किंवा धाक बसेल। माझं नाव सुमित जवाहरलाल साळुंखे। परवा अपघात झाला की याचे काही कारणं आहेत। कारण म्हणलं की सिग्नल सुटायच्या अगोदरच लोक गडबड करतात जायला, ते चुकीचं आहे। आणि मुळात तुम्ही बघणार इथं झेब्रा क्रॉसिंग पाहिजे, झेब्रा क्रॉसिंग नाही, ते झालं परत। आणि कधी कधी सिग्नल बंद असतं, ते पण कारण आहे ॲक्सिडेंटचे। आणि लोक बाहेरच्या इथं टर्निंग पॉईंटला तुम्ही तिथं बघू शकता, टर्निंग पॉईंटला खूप रिस्क येतो आणि लोक खूप तिथं फास्ट गाडी घेतात आणि तिथं क्रॉसिंगचं पाहिजे तिथं, हे काही गोष्टी आहेत। राहिला विषय लोकांना तर कायम गडबड असते। आता तुम्ही बघू शकता दुपार किती वाजलेत, आता दुपारचे किती लोक जेवायचं टायमिंग आहे तरी किती गर्दी झालं तुम्ही बघा। इथलंच नाही, ते पुढं कुठेही जा तुम्ही, राजारामपुरी जावा, शाहूपुरी ट्रॅफिक म्हणजे कोल्हापूर तेवढं ट्रॅफिक आहे का नाही, लोकांनी काय तर केलं पाहिजे त्यासाठी, सरकारने काय तर त्यासाठी केलंच पाहिजे। एवढं बोलणं आहे बघा। आम्ही तर स्टुडंट आहे, आम्ही रोज अपडाऊन असतं आमचं। ट्रॅफिक कधी म्हणा कोल्हापूर ट्रॅफिक आहे का नाही, मी तर म्हणतो मुंबईमध्ये ट्रॅफिक कमी असं पण कोल्हापूरला ट्रॅफिक आहे। गव्हर्नमेंटने याचं काय तर केलं पाहिजे, रूल केला पाहिजे। राहायला विषय रस्त्याचा या अलीकडे आता व्हायला लागले, ते पहिला रस्ता नव्हता तिथं, तुम्हाला माहीत असेल। एवढं बाकी काय नाही, फक्त सिग्नलच्या वेळेला लक्ष द्या, गव्हर्नमेंटने काय तर त्याबद्दल केलं पाहिजे। सायबर चौक या ठिकाणी परवा अपघात झालेला आहे, त्या अपघाताच्या अनुषंगाने मी स्वतः आणि ARTO चंद्रकांत माने साहेब आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी यापूर्वी व्हिजिट दिलेली आहे। तर त्या ठिकाणी आम्ही जे उतार आहे, जे हायवे कॅन्टीन किंवा KSBP चौक आहे तिकडून सायबर चौकात येताना जो उतार आहे त्या उतारावरती 2 ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे, तसेच वाहने हळू चालवणे किंवा स्पीड लिमिटचे बोर्ड त्या ठिकाणी लावण्याचं नियोजन आहे। तसेच जो सिग्नल आहे त्या सिग्नल चौकामध्ये सुद्धा पांढरे पट्टे मारणे, त्या ठिकाणी फुटपाथवरती असलेलं अतिक्रमण सगळे काढून घेणे
त्यामध्ये जे सिग्नलच्या आडवे जे झाडाच्या फांद्या वगैरे आलेले आहेत त्यासुद्धा काढून घेणे यावर महापालिकेला पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. अपघात कमी व्हावे या दृष्टीने शहर वाहतूक शाखेकडून विविध कलमान्वये मोटर व्हेकल ॲक्टच्या विविध कलमान्वये कारवाई केली जाते. यामध्ये विशेषतः ओव्हर स्पीड जास्त स्पीडमध्ये वाहन चालवणे ह्या खाली केसेस आम्ही करतो. सिग्नल जम्पिंगच्या केसेस करतो. नो एंट्रीमध्ये जी वाहनं येतात वनवेमध्ये उलट्या दिशेनं तर त्याच्यावरती केसेस करतो. सिग्नल जम्पिंगच्या केसेस करतो. त्यासोबत इतर जे ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग ह्या सुद्धा केसेस करतो. रॉंग साईडने ओव्हरटेक करणे ह्या केसेस करतो. ज्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण आपले मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी कमी आहे. पण अजून ते कमी कसं करतायत या दृष्टीनं मोटर व्हेकल ॲक्टच्या विविध कलमाखाली आम्ही केसेस करत आहोत. सायबर चौकातील अपघातांची पुनरावृत्ती थांबवायची असेल तर येथील वाहनांची असलेली जी काही नियमावली आहे किंवा वाहनांबद्दल जी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत ते कडक केले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्यावरती कडक अंमलबजावणीही केली पाहिजे. त्याचबरोबर रस्त्याच्या रचनेमध्येही बदल करण्याची गरज या ठिकाणचे नागरिक सांगत आहेत. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत तुषार पाटील.